राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. सर्वात अगोदर हवामान अंदाजाविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. मान्सून एक्सप्रेसला बॅड पॅच. 13 जूनपासून पुन्हा धोधो पाऊस सुरू होणार. शेतकरी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पावसाचा सध्या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये मुक्काम आहे. मुंबईसह कोकणामधील 7 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नंतर 10 ते 12 जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल. 12 जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रामधील 29 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूक्ष्म सिंचन योजनेतून 2 वर्षांमध्ये 4.89 लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. शासनाकडून 795 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून नव्याने 65,515 लाभार्थ्यांची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. 66 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून नव्याने 65,515 लाभार्थ्यांची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. महिनाभरामधील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल मागविला. तहसीलदारांना निर्देश. मान्सूनपूर्व पावसामुळे झाले होते 4,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. उत्पादकता घटते. दरवर्षी करा पिकांची फेरपालट. एकात्मिक शेती फायद्याची असणार आहे. शेतकरी पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळाले. कृषी निविष्ठांचे 81 नमुने नापास करण्यात आलेले आहे. 12 परवाने निलंबित झालेले असून 350 रद्द करण्यात आलेले आहे. वर्षभरामध्ये कृषी विभागाने राबवली होती मोहीम. निविष्ठांचे 2162 नमुने घेतलेले असून यंदाही भरारी पथके तैनात आहेत. भुईमुगाचे दर कोसळले. शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये सापडले. उत्पादनामध्ये मोठी घट. भाव सुद्धा मिळेना. शेतकरी झाले हतबल. शेंगदाणा किलो. मान्सूनपूर्व पावसाचा फटका. संत्र्याचा मृग बहार धोक्यामध्ये. फळधारणा होणे अशक्य. वाशिम जिल्ह्यामधील संत्रा उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये. अक्कलकोट तालुक्यामध्ये 10,000 हेक्टरवरती खरीप पेरणी झालेली असून उडदाला मिळाली पसंती. तूर आणि मुगाला सुद्धा मिळत आहे पसंती. 7 नक्षत्र 53 दिवस पावसाचा योग. 6,000 हेक्टर क्षेत्रावरती सांगोला तालुक्यामधील 9 मंडळनिहाय 13 दिवसांमध्ये सरासरी 210 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अनुदानाने नव्हे तर पाण्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ नॅशनल फॉर फार्मर्सच्या चर्चासत्रामध्ये प्रतिपादन. इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींचा प्रशासन घेते शोध. समक्ष लाभार्थी कमी करण्यासाठी केले जात आहेत प्रयत्न. नावे कमी सुरू. आता यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. मात्र काही आर्थिक सक्षम असणाऱ्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय राज्य सरकारला आलेला आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध सुरू झालेला आहे. सदरील तपासणीमध्ये टॅक्स भरणाऱ्या महिला आढळून आल्यास त्यांची नावे आपोआप कमी केली जाणार सूत्रांनी दिलेली आहे. अनुदानाच्या आधारावरती वाढणार फळबागा. महात्मा गांधी रोजगार हमी योजना. 600 हेक्टरवर होणार फळबाग लागवड. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2025-26 या वर्षासाठी तब्बल 600 हेक्टर क्षेत्रावरती फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये आंबा पिकाकरता 1.89 लाखासाठी 1.33 लाखांपर्यंत टप्प्याटप्प्याने अनुदान मिळणार आहे. पॉलिटेक्निकसाठी 16 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून 383 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 240 तर खासगीमध्ये 120 जागा. शेतकऱ्यांना 137 फवारणी पंप तसेच सायकल कोडपे व छत्र्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. मोफत बियाणे वाटप करण्यात येत असून पहिल्या 830 शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. या तत्वावरती सुद्धा शेतकऱ्यांची निवड होत आहे. 1600 क्विंटल बियाण्यांचे आतापर्यंत वितरण करण्यात आलेले आहे. चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झालेली असून खत, खोबरे आणि खोबरेल तेल महागलेले आहे. रेशनवरती नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या सुद्धा गायब झालेल्या असून अनवा दक्षता समिती गठीत होईना. प्रशासन लक्ष देईना. किनवट तालुक्यामध्ये 467 गोठ्यांना आतापर्यंत मंजुरी देण्यात आलेली असून पण आतापर्यंत कामाला मुहूर्त मिळेना. बारदाना अभावी भरड धान्य खरेदीला ब्रेक लागलेला असून 17 दिवसांमध्ये ज्वारीची खरेदी होईल का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे. आता एका क्लिकवरती गावांचा कारभार मेरी पंचायतवरती दिसणार. मंत्रालयाने ग्रामस्थांसाठी आणले नवीन ॲप्लिकेशन. 449 शेतकऱ्यांचे तुरीचे 3 कोटी रुपये थकले. परभणी जिल्हा तूर उत्पादक शेतकऱ्यांना थकीत रकमेची आहे प्रतीक्षा. सर्व्हर डाऊनमुळे प्रमाणपत्रांना खोळा. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांपुढे पडला पेच. शाळा कॉलेजचा प्रवेश खडतर.
अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, आता माघार नाहीच, बच्चू कडूंचा निर्धार. मोझरी स्थित राष्ट्रसंतांच्या महासमाधीजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे बेमुदत अन्नत्याग करणार आहे. शहरातील बेलोरा चौक येथून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी दुचाकीने अन्नत्याग आंदोलनकरिता मोझरीकडे कूच केलेले आहे. एसटीबीटीचे गुजरातमध्ये उत्पादन, महाराष्ट्रामध्ये मात्र धडक कारवाई. उत्पादक कंपन्यांना मोकळे रान, शेतकऱ्यांसह विक्रेत्यांवरती विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल. राज्यामध्ये अनुसूचित जमातींच्या पदभरतीकडे शासनाचे होते दुर्लक्ष. रिकामी केली 6,810 आणि भरली केवळ 1,343 पदे. वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी 12,75,000हून अधिक बियाण्यांची पाकिटे प्राप्त. आतापर्यंत 1,75,000 पाकिटांची झाली विक्री. बोगस बियाण्यांवरती कृषी विभागाचे लक्ष. 30,000 हेक्टरवरती कपाशी, 15,000वरती सोयाबीन लागवड. शेतकऱ्यांकडून लगबग सुरू. आंतरपिकासह सलग तुरीच्या लागवड क्षेत्रामध्ये होणार यंदा वाढ. मृग नक्षत्राला वाढला उन्हाचा ताप. पावसाने घेतली उसंत. पारा चढला 41 अंशांवरती. उकड्याने जीव कासावीस, आजारांचा सुद्धा धोका निर्माण. प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा 2 सर्वेक्षणाला 18 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आमदारांच्या प्रयत्नाला आता यश मिळालेले आहे. पीक नुकसानीच्या पंचनाम्यामधून डावलल्यामुळे साकूर येथील शेतकऱ्यांची तहसीलवरती धडक. सीएससी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची केली जाते लूट. शासनाच्या शुल्क न आकारण्याच्या सूचना. पांढरवाडीमध्ये शेतकरी त्रस्त. बियाण्यांच्या दरामध्ये वाढ झालेली असून नियोजन कोलमडले. 10% झाली वाढ. शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी. मे महिन्यामध्ये धो पाऊस. आता मात्र पाऊस रुसला. हवामान तज्ज्ञांचा अंदाज केला खोटा. पावसाची होते प्रतीक्षा. अलमट्टी धरण उंचीवरती. कर्नाटकमध्ये सर्वपक्षीय एकत्र महासंवाद. राज्यामध्ये लढ्याची ताकद विभागली. सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्याची तोंडे विरुद्ध दिशेला. कर्नाटक तेलंगणामधून बोगस बियाणे, खतांची होते घुसखोरी. स्थानिक व्यापारी आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांची हातमिळवणी. अन्न राज्यामधून येणारे बियाणे, खतांची नोंदच नाही. कृषी विभागाने वेळीच पावले उचलावीत. पीएम किसानपासून कागलमध्ये 10,000 शेतकरी वंचित राहणार. कागदपत्रे त्रुटींचा बसतोय फटका. पात्र असून सुद्धा काही आहेत प्रतीक्षेमध्ये. पोर्टल अद्ययावत करण्याची शेतकऱ्यांची होते मागणी. सर्व्हर डाऊनमुळे सेतू कार्यालयाचे कामकाज होते ठप्प. विद्यार्थी त्रस्त. 15 दिवस फेऱ्या मारून सुद्धा नागरिकांना दाखले मिळेनात. सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र अडचणी निर्माण. यंदा नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3,00,000 हेक्टरवरती होणार पेरण्या. पावसाची होते प्रतीक्षा. पुरेशा ओलाव्यानंतरच पेरणी करा. कृषी विभागाचे आव्हान. बागायती कापूस लागवड सुरू. बियाण्यांच्या किमतीमध्ये यावर्षी 10 ते 15% वाढ झालेली असून यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. पाऊस थांबल्याने जिल्ह्यामध्ये शेती कामांची लगबग वाढली. रेशन कार्डवरील नावांसाठी सर्वसामान्यांची लूट केली जाते. पाटण तालुक्यामध्ये काही ई सेवा केंद्र चालक अवाजवी रक्कम घेत असल्याचा लोकांचा दावा आहे. शासनाची कर्जमाफी बारगडली. शेतकऱ्यांची अडचण वाढली. सोसायट्यांमधील कर्ज हे 30 जूनपर्यंत न भरल्यास थकबाकीमध्ये जमा होणार. उद्दिष्ट 600चे मंजुरी. 74 लाभार्थ्यांना. मुख्यमंत्री रोजगार योजना. उद्योजकांची संख्या कशी वाढणार? बांधकाम कामगारांचे पाल्य होणार टेक्नो सॅव्ही. शासनाकडून मिळणार लॅपटॉप किंवा टॅब. अनेकांना होणार याचा लाभ. राज्यामधील द्राक्ष बागायतदार यंदा पुन्हा संकटामध्ये सापडले आहे. बदलत्या वातावरणामुळे घड निर्मितीवरती परिणाम होत असून उष्णता नसल्याने परिणाम होत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आता जिल्हा स्तरावरती टास्क फोर्स. सर्व प्रकल्प ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधी यांचा आरोप. आयोग भाजपाचे प्रत्युत्तर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ निर्माण झालेली असून मर्जीतील निवडणूक आयुक्त नेमून आयोग ताब्यामध्ये घेतल्याचाही त्यांनी आरोप केलेला आहे. राहुल गांधीच्या आरोपाचे निवडणूक आयोगाकडून खंडन केले जात असून तर प्रश्नांचे उत्तर देऊन सिद्ध करा असे राहुल यांचे प्रतिआव्हान. राहुल गांधींनी आता तरी शहाणे व्हावे असे फडणवीस यांनी टोला देत म्हटले. राज्यामधील निवडणूक फिक्सिंगचे आरोप फेटाळले. तसेच पत्रकारांशी बोलताना फडणवीस काय म्हटले बघा. लाडकी बहीण योजनेचे बजेट दुसऱ्या योजनांमधून आम्ही वळवलेले नाही. सुपेकर प्रकरणामध्ये तथ्य असलेल्या सर्व आरोपींची चौकशी करू. मुख्यमंत्री वयश्री योजनेचे 7.25 लाख लाभार्थी. राज्यामध्ये 14 लाखांपेक्षा अधिक अर्ज. वयोवृद्धांच्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी वर्षाला 3,000 रुपये मिळतात.
पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण, धरणे कोरडी पडलेली असून नद्या रोडावल्या. खरीप हंगाम धोक्यामध्ये येणार असून पाण्यामध्ये आता 15% सुद्धा घट झालेली आहे. खरीपामध्ये जाणवणार 21% पाणी टंचाई, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय परिणामांची शक्यता. माळशिरस तालुक्यामध्ये 18,000 हेक्टरवरती खरीपाची पेरणी, समाधानकारक पावसामुळे फळबागा व ऊस पिकास पाऊस उपयुक्त. एकाच वर्षामध्ये 62,000 लोकांना मिळणार घरावरती छत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील 7 वर्षांमध्ये 43,000 घरकुले झाली मंजूर. पंढरपूर तालुक्यामध्ये 9,500 हेक्टरवरती खरीप पिकांचे नियोजन, खते, बी बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध, शेतकरी पेरणीच्या तयारीमध्ये. पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला बसली खीळ. तारडे विभागामध्ये पावसाची कोसळदार सुरूच आहे. शेतकरी तिहेरी आसमानी संकटामध्ये. अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांचा पाठपुरावा लागला मार्गी. पेन्शनधारकांच्या वैद्यकीय खर्चांची संपूर्ण परतफेड करा. मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. दूरगामी परिणामांचा निकाल. राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून 13 जूनपर्यंत अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सर्व शासकीय कार्यालयामध्ये होणार डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर. महाऊर्जेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आलेले असून महाराष्ट्राची हरित ऊर्जेकडे वाटचाल होत आहे. खारेपाटातील शेतीला पावसाचा तडाखा. तालुक्यामधील बळीराजा हतास. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंचन कापूस दराअभावी शेतकऱ्यांच्या त्या होते. नितीन गडकरी विदर्भ पाणी परिषदेमध्ये परखड मत. जिल्ह्यामध्ये गणवेशासाठी मागणी होती 4 कोटी रुपयांची, मिळाले फक्त 2 कोटी रुपये. 300 रुपयांमध्ये 2 गणवेश शिवणे हे अशक्य. शिक्षक, पालक तसेच विद्यार्थी अस्वस्थ. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.